आषाढी वारी निमित्ताने श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानची 200 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन शैक्षणिक वारी उत्साहात संपन्न झाली। श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान ठाणे यांच्यातर्फे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका येथील अतिदुर्गम भाग ज्या ठिकाणी साधी बस देखील व्यवस्थित जात नाही अशा ठिकाणी जाऊन गेली 6 वर्ष संस्थेच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक वारी या उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे। वडपाडा, पिंपळपाडा, बोंडारपाडा आणि वांगणपाडा या गावातील जिल्हा परिषद शाळांमधील एकूण 200 विद्यार्थ्यांना यंदा शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। त्यामध्ये दर्जेदार दप्तर, पेन्सिल, पट्टी, वही, पेन, चित्रकला वही, कलर, पाण्याची बॉटल तसेच त्या ठिकाणी न मिळणारे साहित्य व शैक्षणिक कामासाठी लागणारी स्टेशनरी देखील शाळांना देण्यात आली आहे। मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातील चमक आणि निरागस हास्य पाहून मन अक्षरशः भरून आलं। अशा स्वप्न घेऊन फिरणारी मुलं उद्या भरारी घेताना दिसतील हे मात्र नक्की। आषाढी वारी अनेक जण करतात, पण संस्था दरवर्षी न चुकता आषाढी शैक्षणिक वारी करते। उज्ज्वल भविष्यासाठी हितचिंतक देणगीदार यांनी केलेली मदत संस्थेच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली जिद्द करणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचवली हीच खरी पोचपावती आहे। संत तुकाराम महाराजांचे अभंग साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असंच काहीसं आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना साहित्य देताना घडले। मुलांबरोबर गप्पा, चर्चा, आदिवासी नृत्य, लेझिम सादर करून उत्साहात शैक्षणिक वारी यशस्वीरित्या पार झाली। संस्थेच्या मदतीने संस्थेचे अध्यक्ष रुपेश शिंदे, सचिव अजय भोसले, उपाध्यक्ष पूनम सावंत, सदस्य शुभम कांबळे, निशांत कोळी, आरती गाढवे, पल्लवी लंके, अमोल पाटील, राजेंद्र गोसावी, भाग्यश्री गिरी, पद्मा मैतीस, महेंद्र कांबळे यांनी मोलाची मदत करून कार्यक्रम यशस्वी केला। आज इथे पूर्ण मंत्रिमंडळ आहे की उपमुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, भोजन मंत्री आहेत, अभ्यास मंत्री आहेत।